बोलू नका हा. हॅलो. हॅलो हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. मी सविता बोलते. हा हा हा, आहे माझ्याकडे मला नाव. मी म्हणजे अनुभव शेअर करायचा आहे मला. हा, सांगा ना ताई. हा. अं, कधीपासून आज सेवेत? आता मुलगा माझा ज्युनियरला होता. आता तो फर्स्टला गेला, म्हणजे 3 वर्ष होतील आता. अच्छा अच्छा अच्छा, हा म्हणजे हा. लग्न झाल्यावर आल्या सेवेत. हम्म. हा हा हा. लग्न लग्न म्हणजे तसं माझं लग्न 10 वर्ष नंतर मला मुलगी झाली, पहिली मोठी. अरे अरे अरे, हो. अच्छा. खूप हा हा. खूप वर्षांनी मुलगी झाली मला. बरं. हा हा. हा. म्हणजे मला काय व्हायचं, 2-3 महिने व्हायचे प्रेग्नन्सीचे हा. आणि आपोआप ते अपॉट होऊन जायचं. अरे 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 अरे. हा. तर त्याच्यानंतर ना म्हणजे 10 वर्षानंतर मुलगी झाली. हा हा 9व्या वर्षी झाली, सॉरी, 9व्या वर्षी. हा हा. आणि त्याच्यानंतर ना 2.5 वर्षानंतर, हम्म. 2.5 नाही, 2 वर्षानंतर लगेच प्रेग्नन्सी राहिली. हा हा. मुलगा मला 3 वर्ष कंप्लीट होईपर्यंत झाला, मुलीला 3 वर्ष होईपर्यंत अच्छा अच्छा. हा हा झाला. हा, म्हणजे मुलगा लगेच झाला. हा 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 आणि त्याच्यानंतर हा आहेत व्यवस्थित, नाही का. हा हा हा. तर एक वेळ अशी आली हम्म. की मी म्हणजे असं लोकांचं बोलणं थोडं मनावर घेतलं, नाही का. हा 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 हा. तर मला थोडं, मी डिप्रेशन मध्ये असं चालल्यासारखं काय असं म्हणजे वाटायला काय लागलं. घेतलं मनावर, नक्की काय झालं असं? म्हणजे लोक बोलायचे असे की ही म्हणजे मी थोडं दिसायला साधी आहे, नाही का, आपलं राहणीमानच साधं आहे. अच्छा अच्छा. हा हा हा. हा. तर मी टेलरिंग काम करते, ब्लाऊज शिवते. बरं बरं. तर हा. मुलांना शाळेत सोडायला वगैरे जावं लागतं, नाही का. हो, बरोबर आहे. हा आपली हा. परिस्थिती थोडी हे, तर आपण नाही रिक्षा वगैरे लावू शकत अगदी असं. बरोबर. हो. हो. आणि आपली तर एक्सरसाइज पण होते ना, तेवढा व्यायाम हो पण होतो. हो हो. हा. तर मी ते जायची मुलांना सोडायला, आणायला. हो आणि हो. घरात पण काम आपलं टेलरिंगचं. हा हा. तर मग मी काय करायची, आपली असं स्टॉल बांधायची. आणि पूर्ण म्हणजे तोंडाला वगैरे ना, आता बांधूनच जातात हो ना. हो, बरोबर. हा. हा. तर म्हंटल, आपल्याला कोण बघतंय, तोंडाला बांधायचं आणि आपलं जायचं आतमध्ये, केस कसेही असले तरी काय झालं. बरोबर. हो. हा. तर लोक म्हणजे असे आजूबाजूवाले असे बोलायचे, हिचं थोबाड बघण्यासारखं नाही आणि तोंडाला बांधून वगैरे जाते, असं तसं, नाही का. अय्या, कसे लोक असतात हो ताई. हो हो, असं बोललेले आहेत ते माझ्या काय आपल्या बाबतीमध्ये. हातातलं आहे का? ते हा, आपल्या ते तर हातात आहे का आहे. ह्या गोष्टी? हा. आणि माझं कसं, मला काम, मी काम बघायचं ना, आपली मुलं वेळेत घरी आणायचं किंवा हो हो. सोडायची, हा असं. हा. त्याच्यानंतर ती काही मुलांना खायला देत नाही. तिचं काही मुलांवर लक्षच नाही, असं म्हणजे सगळं असं काही पण बोलणं. निगेटिव्ह निगेटिव्ह. हा. हो हो. तर मग ते असं मला सांगितलं, म्हणजे सांगणारे पण असतात, बोलणारे पण असतात. अगदी. आणि जे आपल्याला सांगतात ना, ते इकडचं तिकडे पण हा. सांगणारे मग असतात. त्यांनीच ते केलेलं होतं, पण आता ते मला समजलं नाही, असं झालं. हम्म. तर मग माझं काय झालं, मी जास्ती मनावर घेतलं. हा. तर ते असं थोडं मला त्रास व्हायला लागला त्याचा, की आई लोक ग. असं बोलतात तसं. हा. तर मी आपलं रस्त्याने मी रडत जायची. मला माझी मुलगी अशी पैसे हम्म. मागते लोकांकडे, असं म्हणजे भास व्हायचे काही मला, पण नाही का. व्हायला लागलं. हा हा हो हा. हो हो. तर हा. तरी पण मग मी आपलं थोडंसं तरी कंट्रोल करायचे मी, पण मला ते होतच नसायचं, नाही का. आई ग. हा हा. हा. असे 1-2 महिने गेले माझे. हा हा. तर थोडंसं मुलगा ज्युनियर सिनियरला इंग्लिश मिडियमला, फर्स्टला हा तर हा. आता तो आपल्या शाळेत जातो, हा हा. सेमीला आहे. हा. तर ते टीचरांचं थोडंसं त्यांच्या म्हणजे ते डे सेलिब्रेट करतात ना नवरात्रीमध्ये, कलर डे. हो 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 हो. हा. तर तेव्हा ते सांगायचे, हा कलर घालून ये, तो कलर घालून ये, असं मग माझ्या अच्छा, लक्षात राहायचं शाळेमध्ये नाही. पण असं? हो हो, शाळेमध्ये असतं ना, सेलिब्रेट करतात. अच्छा. हा हा हा. हा. तर मग माझ्या ते लक्षात राहायचं नाही की आज हा ड्रेस सांगितलाय, कलर सांगितलाय, हा हा हा. असं तसं. तर टीचर मला कंप्लेंट करायच्या, मलाच बोलायच्या की म्हणजे तुम्हाला सांगतोय कळत नाही का, असं तसं, नाही का. हा 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 हा. आणि पण एकदा काय त्यांना झालं, सांगायचं, लिहून द्यायचं म्हणा मुलांच्या हा, वहीवर. मेसेज पाठवायचे ना त्या मोबाईल वरती, तर मला अच्छा अच्छा, तुम्हाला त्या असं, डिप्रेशनमुळे ते हा, लक्षात नाही राहायचं. हा. लक्षात नाही यायचं. आई ग. तर हा, असं म्हणजे काय पूर्ण एखाद्या फुल बाईचं याच्यामध्ये. दुखणं बाईलाच माहिती. हो.
तर मग एक दिवस टीचर ना माणसांमध्ये बोलल्या मला जरा. तर सगळ्यांमध्ये. हा. हा तर मला थोडं वाईट वाटलं. हम्म. घरी आले. हम्म. टीचरांना मी मेसेज केला, टीचर ठीक आहे माझं चुकतंय मला मान्य आहे, पण हम्म. तुम्ही मला आहे ना असं कोणामध्ये बोलू नका, मला अगदी सेपरेट बरोबर. घेऊन बोला. हा मला सेपरेट घेऊन बोला. हम्म. तर हम्म. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी मला बोलवून घेतलं हम्म. आणि सांगितलं की वेदची मम्मी काय असं तसं नाही का. हम्म. हम्म. हा तर म्हटलं टीचर हे बघा, मी त्यांच्याशी खरं खरं बोलली जे काय आहे ते. बरं झालं. आणि हा बोलायचं. आणि शिक्षक हो समजदार असतात. हा. हो आणि तेच माझे खरं तर मला स्वामी सेवेत आणणाऱ्या खऱ्या माझ्यासाठी म्हणजे काय म्हणता येईल असं मला बोलता नाही त्या येते पण टीचरच. हा. हो हो ते आहेत स्वामी भक्त आहेत त्या. अरे वा, तर बघा. हो तर हा. त्यांनी मला थोडंफार समजून घेतलं म्हणजे की मग तुम्ही किती मला छान. तुमचा प्रॉब्लेम सांगा नाही का, हा. 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 तुम्ही बोलल्याशिवाय मला कळणार नाही. आई ग. हो 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 त्यांना माझा नमस्कार सांगा आणि हा अनुभव हो त्यांना द्या हो आल्यावर. हो हा. आणि त्यांनी मग मला सांगितलं तुम्ही काहीच करू नका, मी तुम्हाला काही नाही करायला सांगत आहे. हा. फक्त एक काम करा की तुम्ही स्वामींचं तारक मंत्र ऐका, स्वामींचं मंत्र ऐका, असं जप जप करतो हो. आपण हो. श्री स्वामी समर्थ, हो. हो. हे ऐका. मी तुम्हाला काही नाही सांगत आहे पण कंटिन्यू ऐका की जेणेकरून तुमच्या डोक्यातून विचार ते आलाच नाही पाहिजे असं काही जे अरे काही वा. बोललेत अरे किंवा वा. काय. हो 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 किती छान. आणि तेव्हापासून खरं तर मी स्वामी सेवेत आले, हम्म. म्हणजे हम्म. हम्म. त्या दिवसापासून मी चालू केलं असं. हा. 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 आणि त्याच्या एक वर्ष आधी काय झालं होतं, हम्म. अक्कलकोटला ट्रिप सगळे आमदार वगैरे होतात ना ते लोक ट्रिप नेतात नाही हा, का. नगरसेवक वगैरे. हो हा. हो हा. हो हो तर त्यांनी ट्रिप नेल्या होत्या हम्म. ह्याला हम्म. अक्कलकोटला. अच्छा. तर मी हो तर मी तेव्हा अक्कलकोटला गेली पण मला म्हणजे असं की ते काही डोक्यात नव्हतं माझ्या स्वामी वगैरे नाही का. हा. हा. असं हा. हा टीव्हीत पाहिलेलं पिक्चर पाहिलेला स्वामींचा, पण ते असं माझ्या कधीच मनात नाही आलं हा. की हा. आपण पूजा केली पाहिजे, सेवा केली पाहिजे असं. अच्छा. अच्छा. हा. हा हा. आणि आदल्या वर्षी नाही 2-3 महिने आधीच, हे गोष्ट घडायच्या आधीच 2-3 महिने. हा. हो तर मग त्याच्यानंतर मला असा त्रास व्हायला लागला आणि मग हम्म. त्यांनी टीचरांनी मला भेटून बोलून असं सांगितलं. हा. आणि तेव्हा मी जेव्हा अक्कलकोटला गेली ना तेव्हा मला फोटो सगळ्यांना वाटले होते. हा. हा. तर तेव्हा माझ्याकडे फोटो आला स्वामींचा. अच्छा. तर हा. मी आले घरी, फोटो भिंतीवर लावला. मी टेलर काम करते ना, माझ्या मशीन समोर ठेवला मी नाही का. हा. हा. तर हा. मी फोटोकडे पाहिलं ना मला भीती वाटायची. स्वामी अय्या. असे ना खूप रागात बघायचे. हा. खूप हा. खूप म्हणजे खूप रागात बघायचे स्वामी. हा. हा. असं म्हणजे मला वाटायचं, पण खरोखर मिस्टर आणि मी दोघांनाही असं वाटायचं की स्वामी खूप रागात बघतात आहे. हा. हा. मग मी काय केलं, मला भीती वाटायची, मी भिंतीवर अडकवला चुकेला नाही का, म्हणजे हा. चूक हा. असते भिंतीला, चुकेला अडकवला. हा. तर नंतर ना मग ते 1-2 महिन्यानंतर मला ते टीचरांनी सांगितलं, मी ते सगळं करायला लागली, ऐकायला लागली नाही का. हा. 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 तरी पूजा नव्हतीच माझ्याकडे. मग हम्म. मग मी ते करत करत ना मग काय झालं, मिस्टरांना पेमेंट खूप कमी होता. हा. तर पण मिस्टर कधी काही बोलले नाही ना तुम्हाला? नाही 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 कधीच नाही कधीच नाही, क्या माझं बात आणि आहे. मिस्टरांचं कधीच नाही. अरे वा. खूप हा. समजून घेतात मला, काम करू लागतात. लोक बघतात की हिचा नवरा हे काम करतोय ते काम करतोय नाही का, हा. 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 पण त्यांना लाज नाही वाटत आहे की लोक बघतायत नाही का, मग बोलतायत काय वगैरे पाहिजे, असं. सगळ्यात मोठी प्रॉपर्टी हो तीच आहे ताई हो 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 तुमच्याकडे. खूप खूप समजून घेतात. हा. आणि सपोर्टिव्ह पण खूप आहेत नाही का म्हणजे. सपोर्ट करणारे. हा हा. हो हो तर मग असं झालं आणि मग जेव्हा मी ते ऐकायला वगैरे लागले ना, हा. अचानक म्हणजे आपोआप स्वामी असे नाही का, हा. रिलॅक्स, आपण रिलॅक्स कसं बघतो हा. समोर, हा. हा हा. हा. हा हा. असं म्हणजे आम्हाला जाणवायला लागलं की बाबा आता आपल्याकडे प्रेमाने बघतायत असं. किती छान, किती हो छान. हो हा हा खूप मोठा अनुभव. हा. हा. हां. आणि त्यात आणि पहिली गोष्ट म्हणजे सर्वात मोठा अनुभव मला त्याच्यातून स्वामींनी बाहेर काढलं. थोड्याच दिवसामध्ये किती बाहेर छान. काढलं. हो. हा. हा. हां. आणि मग दुसरं काय झालं, पेमेंट खूप मिस्टरांना कमी होता. हा. एक हा. दिवस फोटो तर अक्कलकोटवरून आला माझ्याकडे. हा. हा. पण मग मूर्ती, माझी इच्छा होती मूर्ती घेण्याची. हा. हा. तर मूर्ती भाऊ आणि मी बाईकवर गेले, असं ते गल्ला निघाला एक 500-1000 असं ते. हा. 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 तो गल्ला घेण्यासाठी गेलो. तर हम्म. तिथे मला मूर्ती दिसली, खूप आवडली.
हम्म. मग मी घेतली ती मूर्ती. भावाला म्हटलं घ्यायची मला. मी झाड पण आणलं, ते असतं ना स्वामींचं. हा 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 हा, तर ते झाडाखाली मूर्ती ठेवता येईल असं झाड पण मी घेतलं. हा हा आणलं घरी. आणि काय होतं, गुरुपौर्णिमा. हा हा गुरुपौर्णिमा होती, तर म्हटलं मला त्याच दिवशी हे करायचं, हम्म. स्वामींची स्थापना करायची घरामध्ये, नाही का असं. हा 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 हा, तर सकाळी मी लवकर उठून सगळं अभिषेक करायचा वगैरे, नाही का. हा हा तर हा हो, सगळी तयारी केली, पुरणपोळी केली. अय्या. आणि हो, केली लवकर उठून. फक्त थोडा उशीर झाला अभिषेक करायला, कारण मिस्टर नाईटला गेलेले. हा 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 आणि मग ते आल्यावर त्यांच्या हाताने वगैरे, नाही का. हम्म. हा, तर लेट झालं. केलं पण 12-12:30च्या आधी केलं. हा, आधी केलं. हा आणि केली, मूर्तीची स्थापना वगैरे केली, सगळ्यांना जेवायला वगैरे दिलं. हा हा आणि झालं व्यवस्थित, स्थापना वगैरे झाली, म्हणजे स्वामी माझ्या घरात आले, नाही का. हा 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 हा, आणि त्याच्यानंतर काय झालं, मिस्टरांना पेमेंट खूप कमी होता. हा. तर आमचं असं चाललं होतं की चांगलं काम भेटले तर बरं होईल, भेटले तर बरं होईल, नाही का. ऐ ग. हा हा हो हो. तर हम्म. म्हणजे अर्धा पगार होता म्हणायचं, जो आता आहे ना. हा, मी सांगू नाही त्याच्यापेक्षा अर्थ शकत. नाही सांगायचा हा, खरा. हा. नाही सांगत. त्याच्यापेक्षा अर्धा होता. हम्म. तर मी म्हटलं स्वामी बरं होईल जरा चांगलं काम भेटलं तर, नाही का हा असं. हा हा हा. हा, तर मिस्टरांना ते रिझ्यूम देतात ना, त्यांनी हो हो. पाठवला, रिझ्यूम पाठवला. हम्म. कमी शिकलेले आहेत माझे मिस्टर, 8वी शिकलेले आहेत, जास्त अच्छा नाही अच्छा. शिकलेले. हा हा हा. पण कामाचा एक्सपिरियन्स होता त्यांना 9-10 वर्षाचा त्या कामाचा. ओ. हा हो. हा. तर स्वामींना म्हटलं, स्वामी मला म्हणजे मिस्टरांना चांगलं काम भेटू द्या, जेणेकरून माझं व्यवस्थित चालेल असं, नाही चालेल. का. हा हा हा. हो. तर त्यांनी रिझ्यूम पाठवला आणि त्यांना कॉल कधी आला, गुरुवारी आला. ओ. तुम्ही इंटरव्ह्यूला या. हा हा. येऊन जा तुम्ही, नाही का. हम्म. ठीक आहे. इंटरव्ह्यू कॉल आला गुरुवारी. हा हा परत परत बोलवण्यासाठी की हा तुम्ही गुरुवारी या असं, हा नाही का. हा हा हा. परत तुम्ही गुरुवारी या. ओ. इंटरव्ह्यूला पण गेले गुरुवारी. हा हा. आणि हो, आणि परत सिलेक्शन झाले असंही गुरुवारीच कॉल आला. अच्छा. आणि परत जॉबला जॉईनिंग पण गुरुवारीच झाली. वा. हो हो. हम्म. आणि म्हणजे सगळं, आणि पेमेंट म्हणजे त्याचा डबल आहे आता जो होता किती त्याच्यापेक्षा. सुंदर, किती हो 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 सुंदर वाटतं ताई, हो. ऐकून समाधान होतंय माझं. आणि बघा आता 1.5 वर्ष झालं जॉब करतात ते तिथे. हा हा. हो, खूप छान. खूप म्हणजे मुलगा ज्युनियरला होता त्यावेळेस झालेलं, त्याच्यानंतर ना ही गोष्ट, नाही का. आता तो हा फर्स्टला हा. गेला. हो वा. हो. आणि आता 1.5 वर्ष झालं आहेत, व्यवस्थित आहे आणि सगळं हा हा व्यवस्थित. आणि आमच्या घरामध्ये गाडी नव्हती कुणाकडेच. तिघे हा भाऊ आहेत, हा हा. कुणाकडेच गाडी नव्हती. तर हम्म. ह्या वर्षी मी गाडी पण, म्हणजे स्कूटी हा हा. स्कूटी का होईना पण घेतली. अरे वा. हो, घेतली. हा. आणि स्वामी माझं म्हणजे चांगलंच करतात आहे. मला खूप समाधानी आहे मी. अजून छान मी होणार, मी अजून छान होणार. समाधानी आहे, समाधानी आहे. माझ्या जे आता आहेत ना, 99, 98, 97 असेच आहेत ते पहिल्यापासून. मुलगा तर फर्स्टला, मुलगी अरे. आता चौथीला आहे. चौथीला आहे आता. अरे वा. गेली चौथीला. हो, तर तिला नाही, आणि स्कॉलरशिपला मुलांना बसवली. स्वामी सेवेत पण आणा. हो आणि मुलांना ना छान घडवा ताई. हो आपली हो मुलं हीच खरी प्रॉपर्टी आहे. हो. आणि चौथीला आहे, तिला स्कॉलरशिपला बसवलंय. हा. म्हटलं नाही जरी पास झाली तरी तिला कळेल की काय अगदी असते. अगदी. हो, का कसं कळेल. बोललात हेच हो महत्वाचं आहे. हो, हा. कळेल की एक्झाम देणं कसं असतं, नाही का. हा, हा. कसं बोललात. हो. आणि सुंदर. पण मनातून इच्छा आहे, झाली पाहिजे, पण ते तिचं तिचं नाही, होणार जे होणार. होईल ते होईल. पण आपण प्रयत्न करायचे. हो हो ही आपली पहिली पायरी आहे ना. हो त्याच्यात नाही आलं यश तरी चालेल, पण त्याची सुरुवात तर केली पाहिजे. हो हो. हम्म. आणि पूजा माझ्याकडनं जास्ती नाही होत. हा पण तरी पण मी रोज दिवा, अगरबत्ती आणि गुरुवारी स्वामींना हे करते, हा अभिषेक, नाही का. हा 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 हा. वेळ नाही भेटला तर कधी शुक्रवार पण होतो, पण करते करते. नाही नाही, केलं हा. पाहिजे. जेवढं हो होईल तेवढं करा. हो हो जास्त टेन्शन घेऊन नाही करायचं. हो. नाही. आणि नारळ, तो मेन अनुभव माझा. हा ज्या वेळेस मी मूर्ती आणली ना घरामध्ये, हा. त्याच्यानंतर ना मी एक नारळ आपला ठेवतो ना आपण कलश. हो 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 हो, हो.
तर स्वामींना मी म्हटलं, स्वामी हे बघा, मी कलश मांडते, पण त्याला जसा मोड येईल ना तशी माझी प्रगती झाली पाहिजे, जसं म्हणजे आई ग. हो 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 हो. हा, तर किती तो छान. तो जसं वाढेल ना तशी माझी प्रगती झाली पाहिजे, हा हा असं मी इच्छानुसार बोलली नाही का. हा हा तर हा. अक्षरशः आज माझा नारळ आहे ना माझ्या उंची एवढा झालाय, माझी हाईट थोडी कमी आहे. बापरे. आणि हो, आणि तशी माझी प्रगती पण हळूहळू होतीये आहे सुंदरच व्यवस्थित. हो सुंदरच ताई. हो, तो इतका तो सर्वात मोठा आणि अनुभव किती माझा. शांतपणे आणि हो. किती प्रेमळ आहात तुम्ही, किती सुंदर आ- सांगितलं. आणि एक असं घरामध्ये ते वातावरण असतं, सगळ्यांचंच असतं, त्याच्याबद्दल काही वाद नाही. हा. पण माझा स्वभाव म्हणजे असं की ते थोडंसं मोठं होईल, म्हणजे जास्ती पण नाही, पण नाही नाही थोडंसं. नाही, सांगा सांगा, हा. बिनधास्त सांगा ताई. हो. तर माझं म्हणजे लग्नाच्या आधी कसं होतं की हम्म. एकत्र कुटुंब आमचं. अच्छा. 5 भाऊ, वडिलांचे 5 भाऊ, हा 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 वडील धरून 5 भाऊ. हा तर हा आमचं एकत्र कुटुंब. हा आणि कमीत कमी 7-8 मुलांचे लग्न, 9 मुलं आणि 9 मुली आहेत आमच्या घरामध्ये. हा हा हो, वडिलांच्या इकडे हा हा चुलत्यांचे वगैरे आमचे सगळे. हा तर 7-8 मुलांचे लग्न झाले एकत्र, हा हा जोपर्यंत एकत्र कुटुंब होतं तोपर्यंत. हा. आणि लहानपणापासून पाहिलेलं की सगळ्यांनी मिळून करायचं, सगळ्यांसाठी करायचं, हा ह्याचं हा त्याचं असं हा हा. करायचं नाही, नाही का असं. किती छान, किती हो म्हणजे हो याच्यातनं हे एकत्र कुटुंब पद्धतीत हे खूप छान आहे ताई. हो खूप काही शिकायला मिळतं. हो. आणि हम्म मग त्याच्यानंतर काय झालं, माझं लग्न झालं हम्म. आणि इकडे लग्न होऊन आले, तर माझे आई वडील मुंबईला आहेत. हा ना, अरे टीचर बापरे. म्हणजे तुम्ही मॅडम आहेत, म्हणजे मी तुम्हाला आता काय ताईच बोलते, जाऊ दे नाही का. काही बोला. हा हो. हा तर माझे आई वडील मुंबईला आहेत हा माथाडीमध्ये आहेत वडील, हा. पण आहेत व्यवस्थित बऱ्यापैकी नाही का. किती छान. हा हो. हा. तर वडिलांनी पण कधी कसं असं स्वतःचा स्वार्थ नाही साधला. अच्छा. हा सगळं घरी करत राहिले नाही का. हा हा तसं हा मग मी ते वडिलांकडून बघत आलेली. पण हा तर पण आज अशी परिस्थिती की वडिलांजवळ जास्ती काही नाहीये, पण ठीक आहे, म्हणजे चालेल, आम्ही काही जास्ती हे करत नाही, हा ठीक आहे. हो. तर मग मी ते बघत आली लहानपणापासून नाही का. हा मग हा हा. इकडे आली. मग माझं लग्न झालं, मी इकडे आली, 3घे भाऊ. आमचं घरच नव्हतं आम्हाला राहायला सासरे. अच्छा. तरी पण वडिलांनी केलं लग्न, म्हणजे मिस्टरांशी. त्यांना मुलगा आवडला. हा, हे महत्वाचं हो, असतं. मुलगा हा आवडला. आणि लग्न केलं, झालं आमचं लग्न. मग हा 3घे भाऊ, आई वडील. तर हम्म. गावाला घर नव्हतं, मग मी डायरेक्ट राहायला पुण्याला. हा हा तर हा पुण्याला. मग त्यांना माहित होतं फक्त ही घरी राहणार नाही. हा. आपली हा. मुलगी कष्टाळू आहे. हो हो, घरी राहणार नाही, म्हणजे बाहेर राहणार, शहरात राहणार अच्छा असं. अच्छा. हा हा हो, हा. शहरात राहणार. हा. तर त्यांनी घराचा काही विचार नाही केला, म्हटले ठीक आहे, आज ना उद्या बांधतील. बरोबर बरोबर. आजकाल असं विचार नाही करत कोण, पण त्यावेळेस नाही, केलं. पूर्वी हा. व्हायचा तसा हो विचार. हा. हो. तर हम्म. मग झालं माझं लग्न. मी पुण्यात आले. आणि मग 3घे भाऊ, अजून एक दीर नाही का, म्हणजे हा हा. चुलत. आणि सासू पण. सासरे हम्म. थोडे ड्रिंक करायचे, म्हणून सासू पण आमच्याकडेच, म्हणजे खूप खूप म्हटलं तरी खूपच, अरे म्हणजे बापरे, थोडं नाही, सगळ्याच खूपच. जबाबदाऱ्या आल्या. हो, तर जबाबदारी माझ्यावर. अरे. आणि त्यातल्या त्या सासूबाई माझ्या असं, म्हणजे फक्त जाग्यावर बसणे आणि तू काही कर तिकडे नाही का, असं हा 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 बोलणे नाही, काय नाही, तू कर, तुला काय करायचं ते कर. हा. तर स्वातंत्र्य ठीक तरी आहे. दिलं हा. होतं कमीत हो हो कमी. हो हा हो. अजूनही तसंच आहे, काही करणे नाही, तुला काय करायचं ते कर. हा हा तर हा तर ठीक आहे. मग मी आपले उठायचे लवकर, चौघांचे डब्बे, हा. सासूबाईचं माझं आवरायचं. मग बापरे. मला काय व्हायचं, हो, एवढं करायचं, आवरायचं. मला हम्म. काय व्हायचं, वेळ जायचं नाही. आईकडे पण कामाची सवय होती तशी, हा कारण हा एवढं. हा हा. गावाकडे गेल्यावर करावंच लागायचं नाही का बरोबर सगळ्यांचं. बरोबर. हा आणि मग केलं तर वेळ जायचा नाही. मग मी मिस्टरांना म्हटलं, मी क्लास लावते हा टेलरिंगचं नाही का, आपलं शिवण क्लास. हा हा तर हा. हो ठीक आहे, ते म्हटले कर, तुला किती छान करायचंय हो तर. मिस्टर हो हो पण. हा हो. त्यावेळेस किती, 150 रुपये फी होती फक्त. हा. पण ताई त्यावेळेस मला ना ते द्यायला सुद्धा नव्हते, असं ते असंच होतं. होतं ताई हो पूर्वी. हो हो एवढं सोपं नव्हतं हो. सगळं. आणि ड्रेस शिकायला 300 होती, ब्लाऊज शिकायला 150 होती. तर अच्छा. मला ड्रेस शिकायला जमलं नाही 300 रुपये फी मुळे.
हम्म. परत आपल्याला कापड घ्यावं लागतं नाही का म्हणजे. बरोबर हो, बरोबर. तर हा. मग माझं ड्रेसचं नाही झालं पण ब्लाऊजचं झालं. मी 2 महिने क्लास केला. वा. मग हो केला. मग त्याच्यानंतर ना शिवायला लागली. हम्म. तर ठीक आहे, थोडा वेळ लागतो आपल्याला कोणतंही हो काम हो करायला. हो हो. हो. तर 7-8 वर्ष माझे गेले तरी पण आपले 400-500चं वगैरे असं काम करायची नाही का. वा वा वा. हा. हा. आणि मग गेल्यानंतर झालं सगळं व्यवस्थित. मग दीराचं लग्न झालं, हा. मधल्या दीराचं. हा. 6-7 वर्ष झाले. ठीक आहे, ते दोघेच होते. बारका ते वेगळे गेले मग म्हणजे वेगळे झाले लगेच? हो, हो. म्हणजे लग्नाच्या आधीच मधला दीर वेगळा गेला आमच्यातून. थोडंफार बापरे. झालं होतं. हा हा हा. तर ते वेगळे गेले. म्हटलं हं. ठीक आहे माझं ते पण मला बोलून गेले पण म्हणजे काळी वगैरे असं तसं. आई म्हटलं ठीक आहे. हो, हो, हो. गं! खूप, खूप. हे पण मी पूर्वी फार विचित्रपणा होता. काय हो. रंगाला महत्व देतात काय हं. माहिती लोकं. तरी पण मग मी मी त्यांच्याशी नाही भांडले, पण यांना बोललं, की "मला बोलायची काय गरज होती? तुमच्या भावा-भावांचं झालं होतं. मला कशाला मध्ये घ्यायचं?" नाही का? बरोबर, बरोबर. हां, हां. तरी पण मग आम्ही दोघं मी खूप समजून घेतलं. माझ्या हं. मिस्टरांनी मी कधी भांडण केलं नाही. हां, नाही हां, केलं. म्हणजे हां. बघा सिंगल रूममध्ये आम्ही राहत होतो. म्हणजे सांगायची गोष्ट काय आजकालच्या मुली समजून घेत नाहीत. समजून घेत नाही हल्लीच्या हो. मुलींना सगळंच रेडीमेड पाहिजे. हो. 3-4 जण आम्ही 5-6 जण एका रूममध्ये राहत होतो आणि बापरे! कारण मुलं लेट होण्याचं हेच आहे शक्यतो. अच्छा. हो, हां, हो, हां, हो. हां. तर मग बापरे! हो. बघा किती मोठा हो, त्याग आहे हो. ताई. हो, हो, हो. तुमच्या दोघांचाही आणि हो. पण कधी तेही भांडली नाही आणि मीही भांडली नाही. म्हणजे आम्ही बघा. कधी समजून घेतलं. हो, खूप. त्या हां. गोष्टीत खूप समजून घेतलं हं. आणि ते वेगळे गेले. मग त्यांचं लग्न झालं. तरी वेगळे राहत होते ना, तरी त्यांच्या लग्नाचं मी हं. केलं. म्हटलं जाऊ दे, की नाही का. हां, म्हणजे हां. खर्च पाणी वगैरे म्हटलं बघा. आपल्यामध्ये थोडे दिवस राहिलं होतं, केलं. हां, हां, आणि हां. मग ते ते तर कसेच बोलत नव्हते दीर. मग हां. लागले बोलायला. तिला बोलवायचो आम्ही नाही का जावेला. हां, 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 मग हां. मग नंतर ना त्यांना पण कळालं माणसं कशी असतात काय नाही का. हां. हां, हं. बरोबर. ज्यांच्याकडे राहत होते ना, हां, त्यांनी हां. पूर्ण त्यांना लुबाडून पूर्ण म्हणजे काहीच हां. ठेवलं नव्हतं त्यांच्याजवळ. बघा. मग हां. हो, मग आम्ही द्यायचो वगैरे. तिला कळायला लागलं बाबा आपलं ते आपलं असतं असं तसं नाही का. हां. बरोबर. हां, मग यायला लागले वगैरे आणि झालं आमचं व्यवस्थित झालं. हं, हं, मग हं. मग त्याच्यानंतर ना छोटे दीर माझे 15 वर्ष राहिले माझ्याकडे. त्यांचं लग्न 15 बापरे! हो, 4-5 वर्ष 4 वर्ष झाली आता त्यांच्या लग्नाला. हां, हां. ते आता 4 की 5 वर्ष झाले, पण आता गेलेत ते वेगळे. लग्न झालं आणि लगेच 4-5 महिन्यात ते वेगळे गेले. हां, 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 हां. हो. तर मग आता ती तर खूपच डेंजर आहे. आई ते गं! हो, हो, हो. सांगायलाच नको. म्हणजे बापरे! अक्षरशः माझा मुलगा 1.5 वर्षाचा होता ना, हां, तर हां. उठायचं, नवऱ्याला डब्बा करायचा, नवऱ्यापुरतं चपात्या करायच्या, बस बस? करून द्यायचं, झोपायचं आपलं 9 वाजेपर्यंत अरे आणि बापरे! हो, मग माझं मी उठून मुलांचं करायचं किंवा हं. शिळ्या पिठाच्या चपात्या माझ्या मुलांना ठेवायच्या केल्या तर आणि अय्या! नवऱ्याला ताज्या पिठाच्या चपात्या करून देणं वगैरे खूप. अरे हो. बापरे! आणि छोटं मुलं असल्यावर आपण काय सू केलेली मुलांनी कपडे आपण वाळत घालतो ना, हां, हां. असं ते ब्लँकेट वगैरे छोटे असतात, हां, हां. गोधडी छोटी नाही का. हां, हां. तर त्याच्यावर झाडू वगैरे ठेवणं असं म्हणजे खूप आई खोटेपणा नाही का गं! असं. हां. हो, हो, हो. खूप. तरी पण बापरे! मग हो, मी सोडून द्यायची. जाऊ दे चल कशाला वाद घालायचा नाही का. हां, हां, खू हां. समजूतदारपणा खूप दाखवला मी पण ते मला चांगलं असतं महागात पण ते. पडतं. हो. नाही, नाही. हो, ठीक आहे. त्याचं फळ चांगलंच मिळतं ताई. पण ताई काय होतं मग चिड-चिड होते ह्या हां, गोष्टींची. हां, असे हां. आतल्या आता आत. ती वेळ कसं वेळ निघून गेली ना, मग मला बरोबर. सगळ्या गोष्टी लेट-लेट माझ्या हे झाल्या ना. होत गेल्या. हो, बरोबर. असं. पण ठीक आहे. त्याच्यातून मला स्वामींनी सावरलं. हां, हां. खूप चांगलं सावरलंय आणि पहिल्यापासून माझा स्वभाव कोणी हां. करा नका करू, माझं मी काम करत राहणार. अरे वाह! हो, किती हो, हो, छान हो हो. ताई. आणि मग ते झालं. मग लग्न झालं. ही गेली थोडी वेगळी, लगेच ही गेली नाही का. हां, हां, आणि हां. गेल्या वर्षाची गोष्ट आहे जूनमध्ये. हां. तोपर्यंत शाळा नव्हती चालू झाली. मग पण सासू जूनमध्येच. तुमच्यातच राहायच्या का? तुमच्या हो, हो, बरोबरच? हो. हो, हो. हे सगळे मग वेगळे नंतरून निघत हो. गेले. मग नंतरून घर बांधलं आम्ही छोटंसं. हां. तर ते पण काय झालं त्याला मटेरियल कमी झालं. म्हणजे एवढा पैसाही नव्हता की चांगलं घर बांधायचं नाही का. हां, हां, ते हां. घरकुल आलेलं ताई 30,000चं फक्त. तर अरे! हो, हो. तेव्हा ते 30,000 यायचे. आता तरी येतायत 1.5 लाख हो, येतायत नाही हो, का. हो, हो. हो. तर 30,000चं मग ते आम्ही काही थोडेफार पैसे घालून घर बांधलं. तर ते पण पाऊस इतका असतो ना आमच्याकडे, तर खूप हां. म्हणजे भीमाशंकर साईट आहे आमची.
अरे वा, अ, हा हा. हो हो तर तिकडे खूप पाऊस असतो. ते भिंती भिजून वगैरे ते हो हो. मातीसारखंच म्हणजे तर पडलं, ते पण पडलं हे अरे 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 अरे, हा मधल्या दिराचं लग्न झाल्यावर. हा हा आणि मग ठीक आहे म्हटलं आता परत तर ट्राय करावंच लागणार आहे, पडले म्हटल्यावरती. हा हा. त्याच्यात पण काय झालं म्हटलं ते दुरुस्त करूया, एक भिंत पडली ना. हम्म. तर गेलो आम्ही दोघी जावं गेलो. मी 20,000 रुपये नेले, तेवढ्यात होणार होतं म्हणजे फक्त थोडंसं काम होतं. हा हा. तर ते पैसे सुद्धा चोरीला गेले. कोणी चोरले आता मी ते नाही सांगत, पण अय्या. घरातूनच म्हणजे म्हटलं तरी चालेल. पण असं हा की ते सुद्धा चोरीला गेले. हा. अरे मग बापरे. ते घर तर नाहीच झालं आमच्याच्याने, कुठून पैसा आणणार ना, पगारच बरोबर कमी. बरोबर. हा हो मग ते गेलं. हा. आणि मग आता घर बांधले ना, ते कितीही काही करा पडणारच नाही. अरे वा. हो 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 हा फक्त बांधून झालंय, आता त्याचं काम बाकी आहे, प्लास्टर वगैरे. हा 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 तिघांनी मिळून बांधला आम्ही. हा 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 तर खूप मोठं आता घर पण मोठे आणि बांधून व्यवस्थित झाले. हा हा. अच्छा, हो. आणि मग ते झालं गेल्या वर्षी ना, मी आजारी खूप अचानक दुखतं, ते काय होतं मलाही कळत नाही. हा हा पण पोटात माझ्या ना खूप दुखतं. हा हा तर हा. मी हम्म. ऍडमिट झाले DY पाटीलला. हॉस्पिटल आहे, सरकारी हॉस्पिटल. हा हा मी राहायला खेडला आहे. हा हा आणि DY पाटीलला ऍडमिट झाले. हा तर तिथे काय झालं, म्हणजे खूप म्हणजे माझं पोट आहे ना असं हा फुगून वरती आलेलं, हा फुगलेलं. हा तर काय रिपोर्टमध्ये तर रिपोर्ट नॉर्मल येत होते. काय डॉक्टरांना पण कळत नव्हतं की काय झाले. हा हा रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी, एक्सरे बरंच काही केलं नाही का. हा ब्लड चेक सगळं सगळं केलं. हा हा तर काहीच नाही, रिपोर्ट नॉर्मल. हा. मग मी असं बाहेर बघतात ना, सगळे बोलतात की बाहेर बघा वगैरे. हो हो हो. तर हो तर ते हे केलं, बघितलं दिरांनी गावाला जाऊन. हा तर हा ते आणलं, अंगारा लावला मला नाही का. हा तर हा. ते लावलं आणि 2 मिनिटात मला असं जास्तीच दुखल्यासारखं वाटलं. मी अगो काय बाई. केलं, हो हो मला राग आला, मी ते पुसून टाकलं. म्हटलं काय हे जास्ती झालं मला नाही का असं. हा 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 हो. हा. आणि मग संध्याकाळचीच वेळ होती, 6-7ची अशी. हम्म. मग मी काय केलं, तारक मंत्र लावलं मोबाईल वरती. हा. आणि मी पुसून वगैरे टाकलं, त्याच्यामुळे यांना सगळ्यांना कळलं की हिला राग आलाय नाही का. मग मी झोपली आपली, तारक मंत्र कानापाशी लावलं आणि डोळे झाकले. म्हटलं मला तुम्ही मला काहीच बोलू नका असं हा हा. बोलली. तर लावलं आणि मला अचानक ताई आराम वाटायला लागला, म्हणजे नाही का. अय्या. हो 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 किती आराम छान. वाटायला लागला. हो. हा हा कमी कमी होत गेलं. मग ते माझं पोट फुगलेलं ना, त्याच्यावर एक औषध दिलं त्यांनी. हा हा ते रिपोर्ट आला एक, कसं काय होतं माहित नाही, पण ते बोलले औषध हा दिलं. हा ते पोट फुगलेलं मला टॉयलेटला जायला सांगितलं वगैरे, मग ते घेतलं मी, औषध गेली. हा आणि मग ते आपोआप म्हणजे कमी होत गेलं नाही का. हा 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 हा. हम्म. आणि ते मग मी तारक मंत्र लावलं ना, त्याच्यानंतर मला बरं वाटायला लागलं. अय्या. हो हो डोक्यापाशी ठेवलं मी लावून आणि मला हा. बरं वाटायला लागलं. किती आणि छान. मग हो तर त्यावेळेस काय झालं, मुलं म्हणजे त्याच्या आधी 2 दिवस ना असं झालं होतं की आई मुंबईवरून आली माझ्यापाशी, मी मिस्टरांना बोलवून घेतलं. हा. इतकं की मला सहन होत नव्हतं, मी जाते की काय असं इतकं झालं होतं 2 अरे दिवस आधी. बापरे. हा हा हो तर सगळे आले, मी बोलवून घेतलं. म्हटलं मला मुलांना पण बोलवा, मला बघायचंय नाही का, हो म्हणजे हो भेटायचंय हो. मला. हो. तर आणलं मुलांना. तर हे म्हटले ठीक आहे, मग आजच्या दिवस राहू दे मुलांना, मग मी उद्या घरी गेलो की घेऊन जातो. हा लगेच नको, राहू दे आजच्या दिवस मी आहे इथे. हा हा आणि जाऊ माझी भोसरीला राहते तिकडे. तर म्हटलं ठीक आहे, विलास म्हणजे आहे ते हा नाव, हा ठीक आहे जाऊ दे, आलं आता. पण हा ते राहतो तिथे त्यांच्याकडे आणि मग जाईल मी घेऊन घरी. हा तर ते घरी गेल्यावरती जावेनी काय केलं, हा फोन केला दुसऱ्या जावेला की मला इथे कामाला नव्हती जात, सॉरी, डबा घेऊन जायला लागतो म्हणजे हॉस्पिटलला मला. हा हा डबा हा. घेऊन जायला लागतो, घरात हम्म काम असते आणि हम्म. मुलांना इकडं आणून ठेवले, असं तसं नाही का. अरे बापरे. हो हा हो हो तर ते मला नंतर न समजलं, लगेच नाही. हा हा आणि हो मग ते कळलं नंतर न. ठीक हा. आहे, घरी आल्यावरती 4-5 महिन्यांनी कळलं नाही का. अरे तर बापरे. ताई मी तुम्हाला सांगते, ती हम्म जर त्यावेळेस माझ्या मुलांना बोलली की मुलांना इकडे आणले वगैरे नाही का. हम्म पण मग मी तिला यायला जायला पैसे दिले होते.
हा, तरी पण. पूर्ण हो टिफिनला वगैरे भाजी बाबाईला टिफिन बनवावा लागतो असं तसं नाही हा का. हा हा. हा पैसे पण दिले होते यायला जायला बघा. भाजीला. हो म्हटलं आपल्यामुळे त्रास नको नाही का. बरोबर बरोबर. हा हो आणि तिचा मुलगा इथे माझ्यापाशी ऍडमिट होता ना, तर हा. पूर्ण पूर्ण मी पाहिलं होतं. त्याच्या पूर्ण. आधीच का? हो त्याच्या आधी, त्याच्या तरी पण 2-3 त्याची वर्ष आधी. जाणीव नाही. हो जाणीव नाही. एक हं, वेळेस त्याच मुलाच्या वेळेस डिलिव्हरी झाली, तर हं. घरी यायला त्यांच्याकडे पैसे नव्हते रिक्षानी. बघा. मी रिक्षानी घेऊन घरी आले होते. मी तिला डब्बा इथून घेऊन जात होते तिकडे. बापरे. हो मग ही 5-6 दिवस जाणीव ऍडमिट ठेवली होते. पाहिजे सगळ्यांनी हो अशी. मग आता काय झालं मग ते की वाईट मला वाटलं असेल ना हो तुम्हाला त्यावेळेला हो खूप. वाईट वाटलं आणि मी जे तिच्याशी जेवढी क्लोज होते ना म्हणजे एक, हा. जसं काय छोटी बहीण माझी असं मी तिला आई ग. समजत होते. हा पण तिचं ते बोलणं जर मला समजलं ना तर मला असं वाटलं नाही आपण चुकीचंच करतोय. हा हा आणि मग म्हणजे मी तिला काहीच बोलली नाही. आजही मी तिच्याशी बोलते. हा. पण जे बोलणं जास्ती व्हायचं ना तेवढं मी बोलत नाही. कामापुरतं बोलते. हा. मग तिला कळला का काही असा फरक? कळलं. हां, मग कळलं ना. कारण हा फोन माझा रोज सकाळ संध्याकाळ फोन असायचा. तो आता महिन्यातून एखाद्या वेळेस असेल तर ते कळणार नाही का? हा. हां. पण मी लांब झाले तिच्यापासून ताई. कारण मग मला सहन नाही झालं ते. मी इतकं बरोबर केलं. बरोबर. मी म्हणजे म्हणजे पूर्ण याचा ना तुमचा स्वभाव कसा आहे की कोणाला दुखवायचं नाही नाही. आणि हां. स्वतःला त्रास करून घेता मग हो, तुम्ही, त्यामुळे हो, असं हो, होऊन जातं. हा. हो. आणि खूप वेळा असंच झालेलं आहे. बापरे. हो आणि समजून घेण्याची माझी कॅपॅसिटी म्हणजे मला काय होतं अति राग येतो. समजदार आहेत तुम्ही, हो अति राग समजदार. येतो. राग येतो सगळ्यांना येतो. पण बरोबर. राग कुठपर्यंत दाखवायचं ना हे माणसाच्या हातात असतं. अगदी अगदी हो. अगदी. आणि राग आला तरी आपण समोरच्याला काय बोलतोय याचं पण भान राहायला पाहिजे. अगदी अगदी बरोबर हो, आहे. ते हो, लिमिट हो. ठेवलं पाहिजे, खरंय. हो. आणि असं म्हणजे मला स्वामींचे 2-3 वेळा हे अनुभव आले ना, हा तर अक्षरशः मी कधी-कधी ना आठवलं ना, मला रडायला येते स्वामींच्या पुढे उभी राहिली की मी पूजा हा करायला लागले ना, हा की स्वामी असेच तुम्ही माझ्या पाठीशी राहा. हा. मला मला कायम तुमचे असेच थोडे-थोडे मला मोठी अपेक्षा काहीच नाहीये. बरोबर हो, बरोबर. छोटे-छोटे मला तुम्ही जी काही मला मदत लागेल काय ती तुम्हीच नाही, करा. मी राहणार कोणाकडे नाही राहणार. मागणार. स्वामी तुमच्या पाठीशी हो. नक्की उभे राहणार ताई. मी कुणाकडेच नाही मागणार. आणि फक्त खूप तुमची माझी प्रगती होणार छान बघा. हो. तुम्ही माझी एक 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 इतके अनुभव शेअर कराल ना, एकापेक्षा एक सरस. हं. तर तुमच्यासारखी प्रगतीच होऊ शकत नाही कोणाची. एवढं छान होईल माझ्या बघा. माझी एक इच्छा आहे पण की स्वामींनी मला दर्शन द्यावं नाही का. देतील तर देतील. स्वप्नात का होईना. पण ते कसं हा ते बघा टोपीवालं नाही का हा आहे. हा हा हा. हां. ती इच्छा आहे माझी की स्वामींनी ती टोपी घातलेली आणि हा बसलेले हा. अशा रूपात मला दर्शन द्यावं अशी देतील माझी इच्छा देतील, आहे. नक्की देतील ताई. खूप हो. छान. मी शेअर हं. करते ताई. हो, हो, हो. ताई मला आणि भरून येत होतं तुमचं ऐकताना. म्हणजे खूप काही आहे, पण मी आपलं थोडक्यात नाही काय नाही, करत जा, सांगायचं नाही का? शेअर हो. करत जा असं थोडं मी थोडं. बोलली होती ना, हा की हा हा. मी जसं जसं नारळ वाढेल तसं हो, तसं. हा हो, हो. हा. तर ना काय झालं मी आजारी होती म्हटलेलं ना, हो तर हो. 10-15 दिवस ना ते नारळाचं पाणीच बदललं गेलं नाही अरे. हॉस्पिटलला असल्यामुळे. हो. हा. तर नारळ पूर्ण सुकून गेला. अगो बाई, हो, मग? म्हणजे तोपर्यंत त्याला मी म्हणजे तेव्हा जस्ट ठेवला होता 10-15 दिवस आधी हा हा हा. आणि मग लगेच मी आजारी पडले, ऍडमिट झाले आणि मग मग घरी कोणीच पाणी नव्हतं? मिस्टर होते पण कसं एवढं लक्ष कामामुळे नाही का. माणसांचं हा, हां, सवय नसते 12 ना, तास म्हणून लावायला ड्युटी पाहिजे आणि माणसांना सवय. हो, हो. आणि मग हं, ते काही पाणीच बदलणं झालं नाही हं. आणि मग अ, अ, ते सुकून गेला नारळ. मग मी अरे. आली हॉस्पिटलमधून. हं, मग म्हटलं आता बघावं काय-काय देवपूजा करावी. आता खूप दिवस देवांना काहीच नाही, नाही का. हं, 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 मग हं. ते नारळ काढला मी, सगळं देवपूजा केली आणि हं. किचनवर ठेवला. म्हणजे हां. पाण्यात सोडायला. हां, 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 हां. हां, तो नारळ पाण्यात सोडायला मी अगो किचनवर बाई! ठेवला. अच्छा. हो. हां. मग म्हटलं, की आपण ना आता दुसरा नारळ ठेवूया. स्वामी माझ्याकडून चूक झाली. नाही झालं माझ्याकडून हे नाही का. हां, 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 मी हां. बोलली होती पण माझीच चूक झाली असं मी बोलली. हां, हां, हां. तर मग म्हटलं मी दुसरा नारळ ठेवते हं. आणि हा पाण्यात सोडायचं म्हणून 15 एक दिवस असं नदीवर सोडायला पाहिजे ना आता हां, पाण्यामध्ये. हां. तर लांब असल्यामुळं किचनवरच राहिला तो खूप दिवस. मग पाण्यात ठेवलाच नव्हता? नव्हता मग तो पूर्ण सुकून गेलेला ना त्याच्यात पाणीच नव्हतं. अगो बाई! हां. हो. मग तो तसाच.
मग एक वेळ आली अशी की मी नारळ पिशवीत भरून देणार हा मिस्टरांकडे. हा तर पाहिलं तर त्याच्यातून कोंब आलेला बाहेर. अय्या हो हो, सुकलेल्या नारळाला. आणि 10-15 दिवस त्याला असंही पाणी हॉस्पिटलमध्ये नव्हतं होते आणि तेव्हा. नंतर हो पण नाही. हो, आधी नव्हतं आणि नंतर पण मी फोटो आहे किचनवर ना असं ताई? ठेवलं. हो, मी तुम्हाला फोटो म्हणजे तेव्हाचा नाही काढलेला, हा पण तो नारळ केवढा झालाय ना याचा फोटो मी तुम्हाला काल पाठवलाय. अच्छा अच्छा हा हा आणि हा दोन्ही नारळ आहेत म्हणजे तो हा दुसरा पण आहे ना त्याला पण आला मग कोंब नाही हा. का. अरे वा हो. किती सुंदर. हो, आणि हे 2 वर्षात ना माझ्याकडून जास्ती नाही पण 2 पारायण तर झाले अरे वा गुरुचरित्राचे. वा हा हो, हा हा 2 पारायण केले. हम्म तर आता पुण्यतिथी होती ना हम्म हा एप्रिल, हा हा एप्रिलमध्येच ना, तर तेव्हा अ, हे झालं पारायण करून मी 4 वाजताच जायचे. हा अ, हा हा हा, तर घरी आले सकाळी असे बसले होते चहा पाणी घेऊन. हम्म. आणि गॅलरीतून आतमध्ये भुंगा आला, कळलंच नाही ते माझ्या डोक्याच्या कुठून आला ते पण नाही कळलं. अच्छा अच्छा मी गॅलरीच्या दरवाजातच बसले होते, पण मग वरून गेला असता हा तर त्याचा आवाज किती मोठा असतो ना हो भुंग्याचा. हो हो, ते मला कळलं असतं. हा सासूबाई पण होत्या माझ्या. हा तर मला आवाजच नाही आला. पण हा देवघरापाशी ना एकदम जोर जोरात गुंग 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 हा गुंग चालू होतं. म्हणून मी डोकावली, म्हटलं काय चाललंय हे, कसला आवाज येतोय एवढा. हा पाहिलं तर खूप मोठा भुंगा होता. अय्या आणि हो, खूप मोठा. आणि कसा आला कुठून आला, खिडकी बंद बेडरूमची, काही कळलंच नाही तो आलेला. अय्या हो हो, आणि त्याचे मी व्हिडिओ काढले, फोटो पण काढले. पाठवा तर मला हो हो, व्हिडिओ मी पाठवा. म्हंटल स्वामी तुम्हीच आहेत हे मला माहितीये, पण तुमच्या पायापाशी बसू द्या ना, म्हणजे मला खात्री पटेल की तुम्हीच आहेत नाही का. हा 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 हा, तर काय झालं, मी म्हटलं आहेत तुम्ही, आता मी काही तुम्हाला असं घालवणार नाही, तुमच्या मनाने तुमची इच्छा काय आहे ते नाही का. हा 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 मग मी आपली स्वयंपाकाला गेली. हम्म. पण मुलं होती बहिणीची पण ना, तर त्यांनी काय केलं, ते आले आणि त्यांना दिसलं ते. हा त्यांनी ते खिडकी उघडून ते घालवूनच टाकलं. हा 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 हा, मग म्हणजे ते बसलं भुंगा पायापाशी की ते कळलंच नाही मला, कारण त्यांनी खिडकी उघडून दिली नाही का. हा 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 हम्म. बरोबर हो. बघा आणि मग हा म्हणजे मला तेवढा अनुभव आला नाही का. नाही नाही छान हो छान खरं हो हो, आणि मी ते नारळाचे फोटो पाठवलेत ना, हा तर हा ते पण बघा किती असं खूप मोठं आहे खूप. म्हणजे हो सुकलेल्या नारळातून मोड आलेला आहे त्याला. बाप रे हो हो, महिनाभर तरी त्याला पाणी नसेलच माझ्या अंदाजे. बापरे बापरे हो बघा हो, पण आलाय. तो देव स्वामी माझ्यासाठी बघा सगळ्यात. हो हो हो, खूप म्हणजे स्वामी ना इच्छा पूर्ण करतातच करतात. करतात ताई हो. साधी गोष्ट नाहीये स्वामी सेवेत प्रत्येकाला घेतच नाही आणि नाही घेत एकदा नाही. ते प्रसन्न झाले तर मग ते आपल्याला मागे वळायला लावतच नाही 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 हम्म. आणि वळून देतच नाहीत मागे. नाही नाही इतकं नाही, सुंदर आहे पुढे. स्वामींचा हो हो हो, खूप छान खूप ताई छान अजून छान छान अनुभव शेअर कराल बघा तुम्ही हो हो. मी शेअर आणि करते हा ताई हो हो, हे त्याच्यातच ऍड करा म्हणजे सगळ्यांना असं समजेल की हे नारळाचा विषय काय आहे म्हणजे नाही का. बर बर ताई हो हा हो प्लीज हो हो सांगा हो, श्री स्वामी समर्थ.